अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुर् अचलोऽयं सनातनः. हा आत्मा कधीही छेदला जात नाही, जळत नाही, भिजत नाही किंवा कोरडा पडत नाही. तो नित्य आहे, सर्वत्र आहे, स्थिर आहे, अचल आहे आणि सनातन आहे. हा श्लोक आपल्याला सांगतो की शरीर नष्ट झालं तरी आत्मा नाश पावत नाही. त्यामुळे भीती, शोक किंवा असुरक्षिततेची गरज नाही. आपण आत्म्याच्या नित्य स्वरूपाशी जोडले गेलो की जीवनातील अडचणी समजून घेणं सोपं होतं. हा श्लोक आपल्या दैनंदिन जीवनाशी जेव्हा आपण जोडून घेतो तेव्हा काय समजतं बरं? जीवनात कितीही संकट आली तरी आपण पूर्णपणे तुटून पडत नाही. आपली खरी ओळख न बदलणारी आहे. त्यामुळे आत्मविश्वास टिकतो. इतरांचे मत किंवा वर्तन यामुळे मन ढळून जात नाही. स्वतःवर आणि जगावर करुणा निर्माण होते, कारण प्रत्येकात तोच आत्मा आहे. सुख, दुःख, यश, अपयश यांचे चढउतार असले तरी आपण संतुलित राहू शकतो. हा श्लोक फक्त आध्यात्मिक कल्पना नाही, तर मानसिक ताकद वाढवणारा, स्थिर आणि शांत जीवनाचा आधार आहे. आपण बाह्य परिस्थितीवर नाही, तर आपल्या शांततेवर लक्ष केंद्रित केल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण आणि समतोल बनतं. त्यात जर सांगायचं झालं तर प्रभावी आपल्याला ह्याच्यातून काय बोध मिळेल? शरीर बदलतं, पण माझ्या आत एक नाशरहित, स्थिर आणि शांत शक्ती आहे. त्या आत्म्याशी जोडून राहिल्यास कोणतीही परिस्थिती आली तरी मी धैर्याने, समजूतदारपणे आणि प्रेमाने जीवन जगू शकतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.